आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुला किती वेळा सांगितलंय तोंड बंद ठेवत जा म्हणून, कशाला नको तिथे बोलतोस? अगं या घराची प्रथाच तशी आहे, नमुरीच्या हातातून सासरचे बांगडे काढतात। मी फक्त बोलून दाखवली, त्यात माझी काय चूक? गप्प बसा ना रे, माझी काय चूक म्हणे? माझ्या ताईंना किती वाईट वाटलं माहितीये? तुझ्या हातात बांगडी होती, त्यात माझी काय चूक? अरे शांत बसा। हे बघ, तुला माहित नाहीये पण मी पाहिलंय। माया ताई ना फक्त वेदासाठी हे लग्न करते। या लग्नामागे ना त्यांचा खूप मोठा त्याग आहे आणि इतकं सगळं माहित असताना आपल्या बोलण्याने त्यांना त्रास होणं हे किती चुकीचं आहे। हे बघ, आणि माया ताईंना त्रास झालेला ना मी अजिबात खपवून घेणार नाही हं। त्यामुळे लग्न होईपर्यंत तू गप्प बसायचं, तोंड बंद ठेवायचं तुझं, कळलं? बरं बाबा, नाही बोलणार। लग्नापर्यंत मी इकडे येणारच नाही, जातो मी फिरायला। मीरा, आत येऊ? हो या ना। मीरा, तुझ्या गावी एक प्रॉब्लेम झालाय। काय 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 झालंय? कसं सांगू तुला? तुझ्या काकांचा ऍक्सिडेंट झालाय ग। काय? हो, पण तुम्हाला कसं माहित? तुम्हाला कसं कळलं? त्याचं झालं असं की आपल्या घरी लग्न आहे, सो लग्नात तुझ्या काकांना भज्जी म्हणून बोलवायचं असं प्लॅनिंग चाललं होतं। नाही म्हणजे पाहुणे म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट करणारच होतो, खास तुला सरप्राईज देण्यासाठी। म्हणून मी त्यांना कॉल केला, काय ते नागनाथ काका, त्यांना कॉल केला तर रॅन्डम तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीने कॉल उचलला ग। आणि त्याने मला सांगितलं की तुझे काका इथे यायला निघाले होते आणि रस्त्यात ऍक्सिडेंट झाला त्यांचा। काका काका इथे येत होते आणि मला फोन कसा नाही केला? था ते मला कसं माहिती मीरा, आणि मला तुला खोटं बोलून काय मिळणार आहे ना? ती तुझी बहीण, त्यांची मुलगी, काय तिचं नाव? श्रद्धा। हा, ती पण होती त्यांच्यासोबत। त्या दोघांना गावातल्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का? मी फोन करून विचारते। मीरा हे बघ, अशा वेळेला कॉल करून काही फायदा होणार नाही। कोणी तुला खरं सांगणार नाही किती मोठा ऍक्सिडेंट झालाय ते। सगळेच सांगणार की नाही थोडीशी जखम आहे। लागतोय कॉल? नाही, स्विच ऑफ येतोय। मीरा, मला तर कळलं तुझी ती बहीण श्रद्धा, तिची कंडिशन क्रिटिकल आहे ग। तू अजित दादा, असं नका बोलू। मी लगेच निघते गावाला जायला। हा प्लीज। मीरा, तुला काहीही मदत लागली तर प्लीज कळव हा। आम्ही आहोत सगळे इथे। हा, तू जा, गावी जा, तुझ्या काकांची काळजी घे। हा, नीट छान, काही प्रॉब्लेम नाहीये। माहित नाही काका कसे असतील। सावकाश सावकाश। श्रद्धाला जास्त लागलंय का? सावकाश जा। पण लग्नाचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे बरं का? नाही, पण ते वेडिंग प्लॅनर वाले आहेत ना? हो आहे ते त्यांचं। आई साहेब, मीरा, साहेब, काय झालं? काय रडतेस तू? मीरा, तू एवढी पॅनिक का झाली आहेस? बोल ना। माझे काका आणि श्रद्धा। काय त्यांचं काय? आईसाहेब, ते आपल्याच कडे येत होते आणि एक मिनिट मीरा, तू आधी शांत हो, शांत हो आधी, शांत हो। हा, शांत हो बाळा। आता शांतपणे मला सांग, काय झालं? आईसाहेब, काका आणि श्रद्धा आपल्याच कडे येत होते आणि
रस्त्यात त्यांचा अपघात झाला. अरे देवा, ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत. काय त्यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही, त्यांचा फोनच लागत नाहीये. मी फोन करते. काही नाही होणार बाळ, काही नाही. काय झालं? बिझी येतोय. मीरा बघ, रिलॅक्स. तुझ्या काका आणि तुझ्या श्रद्धाला काहीच नाही होणार, ठीक आहे? मला ते ऐसे मला ना आत्ताच गावी जावं लागेल. मी लगेच निघते. अगं ऐक ऐक, अगं तू कसं जाऊ शकतेस? आता मायाची करवली म्हणून तुलाच उभं राहायचंय ना लग्नात. आणि लग्नात वहिनींना मदत करावी लागेल ना. अशी कशी जाऊ शकशील तू? नर्मदा, काका आणि श्रद्धापेक्षा महत्वाचं आहे का ते आता? मीरा, काही नाही होणार. तू गाडीने जा, मी ड्रायव्हरला सांगतो. हा, आणि मीरा, हे पैसे सोबत ठेव. हं? मीरा घे, लागेल गरज पडेल. हा, घे बाळा, घे. हॉस्पिटलमध्ये गरज पडेल, घे. अगं घे ग, दादा एवढा देतोय ना. ठेव ठेव. आणि काही लागलं तर मंजिरेला फोन कर. हा, अनन्या, तिला गाडीपाशी सोडून ये. हो, चल नीट जा. बोला बाई साहेब. माया, माया, तू आहेस ना तिकडे? मी सोडणार नाहीये तुला. तू काळजी करू नकोस बाळा, मी येतोय. तुझा बाप येतोय तुला वाचवायला. काळजी करू नकोस बाळा. काय म्हणते आमची लाडकी सून अंबिका? थै थयाट करते आई नुसता. सोडा जाऊ दे म्हणते. तिला अशा बंधनात टाकलाय त्यातून तिची मुक्तता होणं शक्य नाही. माया, माझ्या वेदाच्या जवळही जायचं नाहीयेस तू. तू जर तिला काही केलं तर तुला सोडणार नाही. मी जिवंत नाही सोडणार तुला. मी वाच. पुढच्या 4 दिवसात आमच्याकडे लग्न कार्य आहे. ते होईपर्यंत डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेव. तिला बाहेर येऊ देऊ नकोस. हो बाई साहेब, तुम्ही निश्चिंत राहा.